विधान परिषदेच्या मतदानापूर्वीच महायुतीचा विजय षटकार लागला। महायुतीच्या 6 जागा बिनविरोध झाल्या। 11 जागांवर निवडणूक होणार आहे। वर्धा, पुणे, ठाणे, रायगड, यवतमाळ या विधान परिषद बिनविरोध होत आहेत। राष्ट्रवादीला 2, शिवसेना 2 आणि भाजपनं 2 जागांवर बाजी मारली आहे। तर महायुतीचा विजय षटकार ज्यामध्ये काँग्रेसचे शैलेश अग्रवाल यांनी माघार घेतली, त्यामुळे अरुण लखानी भाजपचे उमेदवार बिनविरोध। पुण्यात शरद पवार गटाचे श्रीकांत पाटील यांनी माघार घेतली आणि त्यामुळे राष्ट्रवादीचे विक्रम कोकाटे यांचा मार्ग मोकळा झाला। ठाण्यात अभिजित पवार शरद पवार गटाचे उमेदवार यांनी माघार घेतली। रवींद्र फाटक जे शिवसेनेचे उमेदवार आहेत त्यांचा मार्ग मोकळा झाला। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये उबाठाचे बाळ माने यांनी माघार घेतली। अनिकेत तटकरेंचा मार्ग मोकळा झाला। यवतमाळमध्ये काँग्रेसचे साहेबराव कांबळे यांनी माघार घेतली, तर दुष्यंत चतुर्वेदी यांचा मार्ग मोकळा झाला। अहिल्यानगरमध्ये मवियाचे उमेदवार नव्हते, 2 अपक्षांनीही माघार घेतली आणि त्यामुळे प्राजक्त तनपुरे बिनविरोध असतील।